कक्षा आमची मुलगी आमच्या 3 पिढीनंतर झालेली आमची घरामध्ये ही मुलगी सर्वांच्या लाडाची, सगळ्या काकांची लाडकी आहे, 5 भावांची एकच बहीण आहे, त्यामुळे तिचे खूप लाड झालेत. आधीपासूनचं बॉन्डिंगच वेगळं आहे. लहानपण आपलं खूप छान गेलंय, हळूहळू मोठी होत गेलीस, जशी हवी तशी मुलगी आम्हाला मिळाली. मला आठवते गणपती विसर्जन झाल्यानंतर कक्षाला मी खांद्यावर बसवून शामनगर तलावापासून घरापर्यंत घेऊन यायचो. त्या जन्मापासून ती आमच्यासाठी लक्ष्मीच आहे. म्हणजे आमच्या घरी जे सौख्य आलं हे कक्षामुळे झालं. आणि लहानपणापासून खूप हुशार, समजूतदार, हट्टी आहे, जिद्दी आहे, हट्टाने लग्न करते स्वतःच्या. प्रेमामध्येच अजूनपर्यंत वाढली. सगळ्यांबरोबर कसं मिळून मिसळून राहणारी आणि कोणालाही त्रास न देणारी. आयुष्यभर तिने सगळ्यांची काळजी घेतली आहे. थोडीशी मस्ती आहे तिच्या अंगात, पण काय बोलायचं, इतकी प्रेमळ आहे, इतकी बोलकी आहे. आम्हाला सगळ्यांना म्हणजे एकत्र करून आमच्या कुटुंबाला त्यांनी एक सुखाचं असं नंदनवन केलं. तेव्हापासूनचा जो प्रवास आहे तो आतापर्यंतचा, शाळेतले तिचा शाळेचा असू दे किंवा तिचा अदर ॲक्टिव्हिटी असू दे, सगळ्यामध्ये तिने प्रावीण्य मिळवलेलं आहे. अग हाय फाय हाय तुझा साज असा, चालण लटपट ग, असा फर्स्ट क्लास हाय तुझा फेस जणू चांदण नटखट ग. गाल तुझ्यास डिंपल खुलतय हा मोह सुटे ना, कसं सांगू तुला सिंपल एकदम हे कोड सुटे ना. हवा ग तू रो विथ मी, प्रेम ग तू स्टे विथ मी, सखे ग साजणी. कक्षापेक्षा जर जास्ती हसमुख स्वभाव असेल तर तो सौरभचा आहे. आम्ही जेवढं अनुभवलं आहे म्हणजे सगळ्यांबरोबर कसं राहायचं, सगळ्यांना कसं एकत्र करून राहायचे सगळ्यांबरोबर. मेन म्हणजे जास्त गप्पा गोष्टी करण्यामध्ये त्याला इंटरेस्ट आहे. तिने चांगला जोडीदार निवडलाय. सौरभ पण तिला आयुष्यभर सांभाळेल, त्याबद्दल शंका काहीच नाहीये. मला सौरभ आणि दिदीचं बॉन्ड आधीपासून माहीत होतं आणि मी हे सगळ्यांपासून लपवून ठेवलं. आजही मला जर संधी मिळाली तर मी तिला पुन्हा एकदा उचलून घेऊन वर माळीपर्यंत घेऊन जाईन. मला 100% गॅरंटी आहे, मस्त आयुष्य जगणार आहे ती सौरभ बरोबर. गाठ ही 7 जन्मांची बांधली रेशीम धाग्यानी, स्वप्न साकारून आले माझे तुझे साजना. धडधडे काळीज हे माझे, त्यात हुरहुर जीवा लागे. बाबरे झाले का मन माझे, मला सांगना. दादा आणि बहिणी, तुम्हाला विश यू अ व्हेरी व्हेरी हॅपी मॅरिड लाईफ. आणि मला तर आता म्हणजे इमोशनल होत आहे की मी आणि दादा माझा आम्ही एका रिमोटसाठी फाईट करायचो आणि आता मी त्याचं लग्न लावते, तर त्याच्यासाठी मी खूप खुश आहे. कक्षाचं लग्न ठरल्यापासून मी तिला बघतोय, तिच्यामध्ये फारच चेंजेस होत गेले. जसे ती बहिणीच्या भूमिकेतनं, मुलीच्या भूमिकेतनं एक चांगल्या सुनेच्या, चांगल्या बायकोच्या, परिपक्व मुलीमध्ये जसे ते चेंजेस व्हायला पाहिजे तसे चेंजेस होत गेलेत.
तिच्यामध्ये. तिने लग्नाचं आता ठरवलं तर आम्ही सगळ्यांनी तिचं साथ दिली त्याच्यामध्ये, कारण आमची एकुलती एक मुलगी आहे, आम्हाला तिला कशातही दुखवायचं नव्हतं आणि तिच्यासाठी म्हणजे जे काय असेल ते आम्ही आयुष्यभर करूच राहू. इव्हन आमचे ड्रेससुद्धा तिनेच सगळे सिलेक्ट केले, कोणता कलर कॉम्बिनेशन काय हे सगळं तिनेच सिलेक्ट केलं. त्यानंतर ती तिकडे जाऊन सुद्धा म्हणजे सासरी जाऊन सुद्धा ती त्या घराचं नंदनवनच करेल. कष्टाने लग्न होतंय छान, म्हणजे तिच्या मनाप्रमाणे तिचा नवरा तिला मिळालाय, असा सुखाचा छान संसार करू देत बस. प्रेमाच्या नाभाची गोड ही चाहूल, नव्या नात्याचं पहिलं हे पाऊल. प्रेमाच्या नाभाची गोड ही चाहूल, नव्या नात्याचं पहिलं हे पाऊल. तू माझी राणी स्वप्न तराणी, हसताना डोळ्यात मोत्याचा मणी. डोळ्यात दिसता तुझ्या मीच बाप, स्वप्न म्हणावे की साखर झोप. शब्दात तुझिया मधाची भूल, नव्या नात्याचं पहिलं हे पाऊल. शुअर आहे की तो दीदीला खूप सांभाळेल, खूप काळजी घेईल तिची. आता लग्नानंतर कक्षा तू जाशील आपल्या सासरी, तर तिकडे जशी तू आजपर्यंत सगळ्यांसोबत राहिलीस तशीच तू तिकडे पण राहा. सासू सासरे हे आता तुझे आई वडील आहेत. नवरा याचा मान तुला नेहमी सदैव राखायचा आहे. त्यांचा कधी खाली मान म्हणजे आपल्या घराची कधी मान खाली पडताच कामा नये त्यांच्यासमोर, याची काळजी तू घे. फक्त एवढंच लक्षात ठेव, काही झालं तरी आम्ही तुझ्या सोबत असणारच आहोत शेवटपर्यंत. पण तिकडे कोणाचे मन वगैरे कधीच दुखवू नकोस. मुलगी आहे बोलल्यानंतर ती जाणारच आहे, परक्याचं धन आहे, ती जाणारच आहे. पण आनंद पण आहे की स्वतःच्या हिमतीवर तिने एवढं सगळं केलं, म्हणजे चांगलं शिक्षण घेतलं, चांगली शिकली, चांगला वर निवडला. तिच्या लग्नानंतरच्या आयुष्यासाठी भरपूर खूप साऱ्या शुभेच्छा. आणि कक्षासाठी हेच शुभेच्छा की आयुष्यात कधीही तिला असं काही कमी पडू दे नाही. तिच्या सगळ्या इच्छा आकांक्षा देव करो पूर्ण हो. तिने चांगला जोडीदार निवडला आहे. तिच्या पुढील आयुष्यासाठी आम्हाला भरपूर शुभेच्छा आहेत आणि दोघांनी गुणागोविंदाने नांदावं आणि भरपूर सुखी राहावं हीच आमची इच्छा आहे. सौरभ बरोबर जेवणासाठी माझा पूर्ण सपोर्ट आहे. खूप खुशीत राहा. ऑल द बेस्ट फॉर युअर मॅरेज लाईफ अँड बेस्ट विशेस. विजा होऊ देत आणि लवकर कॅनडाला जाऊ देत. तू पहाव मी हराव, मन होई काबाव. मी लपाव तू झुराव, होई असं का बरं. घडला कधी हे समजायला काही, ये कसा ओंजळी चांद. मखमली 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 रेशमाचा दुवा, रेशमी 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 बंध जुळला नावा.
अधुऱ्या अशा भेटीच इशारा दे नजरेचा मला.